छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाच्या निवडीवरून आरोप प्रत्यारोपांचा भडका उडालाय। अंबादास दानवे यांच्यावर 18 कोटींमध्ये अध्यक्षपद फिक्स केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। तर दुसरीकडे ठाकरे गटातील 2 सदस्य भाजपकडून मॅनेज झाल्याचा आरोप होत असल्याने या संपूर्ण प्रकरणाला आता अंतर्गत फुटीचंही स्वरूप आलंय। या प्रकरणी कृष्णा पाटील लोणगावकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे, पाहूया। त्यांच्या नेतृत्वाखालची हे जर एक राहिले तर आम्हाला कुठलाही स्कोप त्या ठिकाणी नव्हता। 24 आणि 22 असं बहुमत, भक्कम बहुमत त्यांच्या बाजूने होतं। अच्छा, त्याच्यामुळं आम्हाला त्यांनी काही विचारण्याचा काही प्रश्न नव्हता। परंतु आमचे एक सदस्य सोनवणे हे सुरुवातीपासून शिवसेनेचे 6 सदस्य फोडण्याच्या प्रयत्नात होते। ते कोणासाठी होते, काय कोणत्या पक्षाबरोबर जाणार होते याची आम्हाला काही कल्पना नाही, परंतु 6 सदस्य फोडून कोणाच तरी बरोबर जायचं असा त्यांचा तो प्रयत्न होता। त्यासाठी त्यांनी आमचे एक सदस्य जे बनवटीतून निवडून आलेले त्यांना महिनाभरासाठी त्यांनी गायब केलेलं होतं। परंतु ती जी 6ची संख्या आहे ती त्यांची झाली नाही। 2 ते 3च सदस्य त्यांच्यासोबत राहिले। त्यांनी भरपूर प्रयत्न केले आमच्या सदस्यांना, 6 सदस्यांपैकी म्हणजे 9 पैकी 6 जणांना जोडण्याचा, पण तो काही प्रयत्न यशस्वी झाला नाही। आणि म्हणून पंचायत समितीच्या सभापतीच्या निवडी झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी ठरवलं, खरं म्हणजे उद्धव साहेबांच्या भेटीला आम्ही सगळे गेलेले असताना उद्धव साहेबांनी सांगितलं की आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि शिंदेच्या सेना या दोघांपैकी कोणाच्याही बरोबर जायचं नाही। आणि त्यावेळेस संजय निकम फार आग्रही होते उद्धव साहेबांसोबत की नाही, आम्हाला सत्तेत सहभागी व्हायचंय। परंतु आम्ही कोणाही बरोबर जाऊ नये अशी उद्धव साहेबांची भूमिका होती। पंचायत समितीमध्ये आमच्याच पक्षाची काही माणसं दोन्ही पक्षाकडनं फोडाफोडी करण्याचा, आता जिल्ह्यात तुम्हाला माहिती आहे पंचायत समिती संभाजीनगरमध्ये काय घडलं किंवा इतरही पंचायत समितीच्या ठिकाणी काय काय घडलं, तर त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी होऊ नये म्हणून आम्ही सगळे सदस्य या ठिकाणी एकत्र राहावेत असा निर्णय घेतला। आमचा प्रयत्न होता सगळ्या सदस्यांचा की कुठेतरी सत्तेत सहभागी झालं पाहिजे। सत्तेत सहभागी झालं तर मतदारसंघाची कामं करायला मदत होते, म्हणून आम्ही पक्ष नेतृत्वाकडे सारखा आग्रह धरला। त्याला उद्धव साहेबांचा विरोध होताच, परंतु अंबादास दानवे यांनी देखील विरोध केला। परंतु आम्ही त्यांना भरपूर समजून सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही आम्हाला कुठेतरी सत्तेत सहभागी होईल असा तुम्ही आम्हाला काहीतरी निर्णय द्या किंवा आम्हाला थोडीशी मोकळीक द्या। परंतु त्यांनी सांगितलं की तुम्ही सध्या काहीही भूमिका घेऊ नका, तुम्ही आपले माणसं फुटणार नाही याच्यासाठी एकत्रित राहा। आणि म्हणून एकत्रित राहण्यासाठी आम्ही सगळेजण, मी माझ्या स्वतःच्या खर्चाने आम्ही सगळेजण एकत्रितपणे गोव्याला गेलो। त्याच्यात संजय निकम देखील होते। मी अंबादास दानवे यांना विनंती केली की आमच्याबरोबर सोनवणेंना देऊ नका, कारण की त्यांची काहीतरी वेगळी इच्छा आहे। पण त्यांनी म्हटले की नाही, आपले सगळेचे सगळे सदस्य एका ठिकाणी असले पाहिजेत। आणि म्हणून सगळ्या सदस्यांना घेऊन आम्ही एकत्रित राहिलो। आमच्यातनं कोणी काही वेगळं करू नये म्हणून आम्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही सोबत आमच्या ठेवलं। परंतु शेवटच्या टप्प्यात संजय निकम आणि सोनवणे हे दोघं आमच्या या सगळ्या पक्षाच्या सदस्यातून बाजूला होऊन ते पसार झाले। ते कोणासाठी पसार झाले, काय झाले हे तेच सांगू शकतात। परंतु त्यांनी पक्षाला, आमचा प्रयत्न असा होता की 24 आणि 22 हे जर भांडण झालं, आणि ते होणार होतं, कारण की अध्यक्षपदावरचा दावा हा शिंदेची शिवसेनाही सोडत नव्हती आणि भारतीय जनता पार्टी देखील सोडित नव्हती। आणि हे भांडण झालं तर आम्हाला याच्यात निश्चित राजकीय लाभ होऊ शकतो, आणि तो 100% झाला असता। ही 2 माणसं जर गेली नसती तर कदाचित यांच्या भांडणामध्ये आम्हाला, आमच्या पक्षाला पूर्णपणे सत्ता मिळाली असती आणि तो आमचा प्रयोग यशस्वी झाला असता। परंतु संजय निकम आणि सोनवणे यांनी आमची देखील पक्षाची देखील फसवणूक या ठिकाणी केलेली आहे। बघा काय झालं की स्पष्ट बहुमत त्यांचं होतं। आम्ही 9, राष्ट्रवादीचे वरुण पाथरीकर 10 आणि काँग्रेसच्या
हा असे 11. ह्या 11 जर एका ठिकाणी राहिले तर 11पैकी एक तर आमचे गेलेच होते. आम्ही 10 एका ठिकाणी राहिलो असतो. तर 24 आणि 22 हे जर वेगळे राहिले असते तर एक दुसऱ्याला होऊ द्यायचं नाही, आमचा शब्द पाळत नाही, याच्यातनं आम्हाला 100% फायदा झाला असता. आणि तशा प्रकारचे संकेत देखील आम्हाला मिळाले होते की जर त्यांनी आमचा शब्द पाळला नाही, आमच्या पक्षाला पहिले अध्यक्षपद दिलं नाही, तर तुम्ही एकत्रित राहून जर फुटाफुटी नाही केली तर आम्ही काहीही तुम्हाला, आमचा शब्द त्यांनी पाळला नाही म्हणून आम्हाला काहीही मदत त्या ठिकाणी होऊ शकली असती. कदाचित आमचे या महाविकास आघाडीचे देखील सर्व सदस्य पदाधिकारी झाले असते त्यांच्या भांडणात, आणि तो आम्ही प्रयत्न केला. तसंही आमच्या हातात काय होतं, आमच्याकडे 9-10 लोकांवर आम्हाला काहीच मिळणार नव्हतं. परंतु आम्ही जर एकत्रित राहिलो असतो तर आमच्या सगळ्या पक्षाला, किंवा महाविकास आघाडी म्हणलं तर महाविकास आघाडीतला एक घटक पक्षाचा उमेदवार तो पळूनच गेला होता. परंतु राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ह्या 10 सदस्यांना मोठी राजकीय फायदा या ठिकाणी त्यांच्या भांडणात नक्की झाला असता. आमच्या मिटिंगा दोघांच्याही सोबत झाल्या. आम्ही तो अंदाज काढला होता की त्यांची तीव्रता वाढलेली आहे. सुरुवातीला एका पक्षाने बोलवलं, सांगितलं तुम्ही आमच्या सोबत या. एका पक्षाने तर असा प्रयत्न केला की आमचा पक्ष फोडायचा, पण आमच्या सगळ्यांचं पक्ष फुटून होत नव्हतं. ज्यांना पक्ष फोडायचा होता त्यांना 6 लोक लागत होती, ती 6 लोक होत नव्हती, आणि म्हणून मग 6 लोक होत नाही म्हणून सगळा पक्ष एका ठिकाणी ठेवायचा, ह्या मतावर सगळे आले होते. आम्हाला मग नंतर दोन्ही पक्षांकडनं विचारणा झाली. आम्ही दोन्ही पक्षांना बोललो आणि आम्हाला सुरुवातीला काही पदं या ठिकाणी कबूल केल्या गेली, आणि दोन्ही पक्षाच्या याच्यातनं आमच्या असं